हाय, मुळ्याचे 4 स्टेजेस असतो. ते स्टेज 1 आहे, जसं आपण पिक्चर मध्ये बघू शकतो. आता हे जे स्टेज आहे ह्याच्यामध्ये इनिशियली आपण थोडंसं ब्लड कंजेशन होणार, थोडंसं स्वेलिंग होणार. बेसिकली स्टेज 1 मध्ये नॉर्मली पेशंटला कॉन्स्टिपेशन होतं, टॉयलेट टाइम वाढून जातो, पेशंटला वाटते की नाही मोशन मला क्लिअर झाला नाहीये, 2 वेळा 3 वेळा जावं लागतो. हा स्टेज 1 आहे. स्टेज 2 मध्ये आपण बघू शकतो की थोडंसं स्वेलिंग अजून वाढलंय, हे थोडासा ब्लॉकेज आला आहे. आता हे टाइमला पेशंटला स्ट्रेनिंग होतं, कधी कधी रक्त ब्लिडिंग दिसू शकतं किंवा पेन होऊ शकतं. हा जे हे स्टेज 3 आहे. स्टेज 3 मध्ये खूप कंडिशन आलं आहे. ही जी पूर्ण जगह आहे ना स्वेल्ड आहे आणि इंटरनली ब्लॉक फील होतं, असं वाटतं की क्लिअर नाही आहे आणि जास्त स्ट्रेनिंग केलं ते किंवा ब्लिडिंग होऊ शकतं किंवा पेन होऊ शकतं. आणि हे जे मेन आहे स्टेज 4 मध्ये ऑलमोस्ट बाहेर निघालं आहे आणि हे जे आहे ते डायरेक्टली जात नाही. आणि हे जे स्टेज असतो त्याच्यामध्ये पेशंट जे प्रेझेंट केलं त्याला पेन ब्लिडिंग किंवा असं वाटते की मास सडनली बाहेर आलं आहे. आता हे स्टेज 4 आहे. स्टेज 4 मध्ये आपला ऑपरेटिव्ह असतो. स्टेज 3 मध्ये वी कॅन मॅनेज इट मेडिकली ऑल्सो अँड सर्जिकली ऑल्सो. स्टेज 1 अँड स्टेज 2 आहे ते आपण मेडिकल मॅनेजमेंट मध्ये कंट्रोल करू शकतो. थँक्यू.